सियावर रामचंद्र की जय. रामायणातील उत्तरकांडामध्ये अशा वेगवेगळ्या कथांचा भरणा करण्यात आलेला आहे. मी भरणा करण्यात आला आहे हा शब्द वापरतोय, म्हणजे मला कल्पना याची पूर्ण की मी रामायणाची कथा सांगतोय आणि भरणा करण्यात आला आहे असा शब्द वापरतोय. इतर कांडाच्या सारखं उत्तरकांड सुद्धा मोठं व्हावं यासाठी आटापिटा करत या कथामध्ये घालण्यात आल्यात असं माझं मत आहे. आणि माझ्या या मताला केवळ मला वाटतंय म्हणून मी सांगत नाही आहे, तर उत्तर रामायणाच्या कांडामध्ये काही सर्ग प्रक्षिप्त आहेत, ते घुसडण्यात आलेले आहेत असं स्वतः लेखकसुद्धा सांगतात. वेगवेगळ्या प्रकाशनाच्याकडून काही प्रक्षिप्त सर्ग, साधारणतः 2 सर्ग याच्यामध्ये प्रक्षिप्त आहेत आणि ते प्रक्षिप्त असल्याची नोंदसुद्धा त्या वेगवेगळ्या ग्रंथाच्या मध्ये करण्यात येते. म्हणजे ही कथा घडली असावी की नसावी याविषयी शंका आहे. जशा 2 कथांच्या बाबत प्रक्षिप्त सर्ग असल्याचा दावा केला जातो, तसं माझं मत आहे की याची लांबी वाढवण्यासाठी अथवा हे ऑथेंटिक आहे असं सांगण्यासाठी काही कथामध्ये घुसडण्यात आल्या. नाहीतर मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. रामाने लक्ष्मणाला सीतेला वनात सोडून येण्याची आज्ञा केली. लक्ष्मण सीतेला वनात सोडायला गेला, परत आला. रामचंद्रांचं सांत्वन केलं की भैया तुम्ही एवढं काही मनावर घेऊ नका, राग याचा काय विषाद वाटू देऊ नका वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि त्यानंतर रामचंद्रांनी लक्ष्मणाला कथा सांगायला सुरुवात केली. लक्ष्मण म्हणाला या कथा फारच सुरेख आहेत, ऐकत राहाव्या वाटतात. मग नगाची कथा आली, मग निमिराजाची कथा आली, मग पुरुरवाची कथा आली, वशिष्ठाची कथा आली. या सगळ्या कथा एकानंतर एक येत जातात आणि यामध्ये बरेच सर्ग खर्ची पडतात. वाल्मिकी रामायणामध्ये अशा सर्गांची लांबी वाढवण्याचा प्रयत्न कुठेच केलेला नाही आहे उत्तरकांडाच्या शिवाय. खरं तर रामायणातलं सगळ्यात छोटं कांड सुंदरकांड आहे आणि सुंदरकांड हे अत्यंत सुंदर आहे. म्हणजे हनुमंताचं उड्डाण घेणं आणि तिथून परत येणं या एवढ्याच त्या कथेपुरतं ते कांड आहे. वाल्मिकींनी हे सुंदरकांड अधिक मोठं व्हावं असा विचार केलेला नाही. जेवढी कथा घडली तेवढी सांगितली. मग निष्कारण उत्तरकांड मोठं करण्याचा आणि संवादामध्ये वेळ घालण्याचा का प्रयत्न केला असावा? कारण नुसत्या गोष्टी सांगण्यातच रामचंद्रांनी लक्ष्मणाला गोष्टी सांगाव्यात यात हे कांड यातील सर्ग लांबलेले आहेत. अशीच एक याच्याशी कसलाही संबंध नसलेली कथा 2 सर्गाच्या माध्यमातून एका कुत्र्याची या कांडामध्ये आलेली आहे. खरं तर मागचा आणि पुढचा काहीच संबंध नाही, प्रक्षिप्त आहे. फार या कथेला महत्त्व देण्याचं कारण नाही. प्रक्षिप्त यासाठी वाटते की मुळात हा एका कुत्र्याच्या मधला, लक्ष्मणाच्या मधला आणि रामचंद्रांच्या मधला संवाद आहे. मी कथा सांगेल तेव्हा तुम्हालाच कळेल की ही निष्कारण घुसडण्यात आलेली कथा आहे. आता मी कथेसारखी कथा सांगणार आहे, मध्येच थांबून तुम्हाला असं नाही सांगणार आहे की बघा असं होऊ शकतं का, पण शेवटी सांगेन की असं होऊ शकतं का तुम्ही बघा. अशीच एक दिवस आहे, राज्यसभा भरलेली आहे. राज्यसभेमध्ये रामचंद्र राज्यसभेत येणाऱ्या अनेकांच्या समाधान करतायत. त्या दिवशी राज्यसभा भरली आहे, ऋषीमुनींनी आपलं म्हणणं मांडलं आहे आणि सगळं झाल्यानंतर रामचंद्रांनी लक्ष्मणाला आज्ञा केली आहे की लक्ष्मणा, राज्यातला कोणी असा व्यक्ती जो आपली शंका घेऊन आला आहे असा आहे का? काही काम आहे, कुणाला रोजगार हवा आहे, कुणाला अजून काहीतरी हवं आहे, असा कोणी व्यक्ती आहे का? लक्ष्मणाला बघतो. राजदरबारात त्यांनी घोषणा केली की असं कोणी आहे का ज्याची काही रामचंद्रांच्या समोर, अयोध्येच्या राजासमोर काही मांडण्याची इच्छा आहे, काही विवाद आहेत, काही न्याय मागण्यासाठी यायचं आहे, रोजगारासाठी यायचं आहे, धन घेण्यासाठी यायचं आहे, का ह्याची आवश्यकता आहे, असं कोणी आहे का? राजदरबारात सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं. रामचंद्र म्हणाले अरे राजदरबारात कसे असतील? राजदरबाराच्या द्वाराजवळ जा आणि द्वाराजवळ कुणी प्रतीक्षा करताय का आत येण्याची ते तपासून घे. लक्ष्मण बाहेर गेले.
लक्ष्मणाने दरबारात राहून दारात उभं राहून सगळ्यांना विचारलं, कोणी आहे का असं ज्याला काही रामचंद्रांना भेटायचं आहे, त्यांना काही सांगायचं आहे. कुणी नाही म्हणालं. ते रामराज्य होतं ना, रामराज्य. रामराज्यात कसली आली आहे समस्या? कोणाच्या मनात पापच नाही, त्यामुळे न्याय मागण्याचा विचार नाही. अन्याय कोणावर होतच नाही, त्यामुळे न्याय करून घेण्याचा विचार नाही. कोणाला काम नाही अशी स्थिती नाही, त्यामुळं कोणी गरीब आहे, दरिद्री आहे अशी स्थिती नाही. कोणीही नाही. लक्ष्मणाने विचार केला की आपण जरा थोडं पुढे जाऊ. संकोचावश, भय या कारणाने किंवा शक्य नाही म्हणून कोणी नगरातला एखादा व्यक्ती यायचा राहिला आहे का? थोडा तो राजदरबाराच्या बाहेर दारातून बाहेर पडतो आणि बघतो कोणी आहे का. तेव्हा एक कुत्रा, एक श्वान लक्ष्मणाकडे जोरजोरात बघून भुंकत असतो, सारखा भुंकत असतो. लक्ष्मण त्या श्वानाकडे दुर्लक्ष करतो, पण अचानक त्या श्वानाला वाचा फुटते. तो म्हणतो, लक्ष्मणा, मला रामचंद्रांना भेटायचं आहे. तो म्हणजे तुला? आणि ही जखम कसली झाली आहे तुझ्या कपाळावर? एवढी मोठी जखम आहे, बळबळते आहे, रक्त वाहत आहे, तुला कशाला रामचंद्रांना भेटायचं आहे? तो म्हणाला, नाही मला भेटायचं आहे. ठीक आहे, मला भेटायचं आहे तर चल. ते म्हणला, नाही, रामचंद्राचा दरबार हा धर्मदरबार आहे. तिथे प्रत्यक्ष रामचंद्र तिथे स्थापित आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय मी आत येणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही जावं, रामचंद्रांना विचारावं मी येऊ का. लक्ष्मण गेला, रामचंद्रांना विचारलं, म्हणाला असा असा एक श्वान आहे, त्या श्वानाला आत यायचं आहे, तुम्हाला काही बोलायचं आहे. त्याला तू विचारायचं ना काय घडलंय काय नाही. म्हणलं मी विचारलं होतं, माझ्याजवळ सांग. पण तो म्हणाला की मला रामचंद्रांनाच या गोष्टी सांगायच्या आहेत. रामचंद्र म्हणाले, चल आण बोलावं. प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, प्रत्येकाच्या समस्यांचं निराकरण करणे हे राजाचं कर्तव्य आहे. आण बोलावूनमध्ये. मग त्या श्वानाला दरबारात बोलाविण्यात आलं. तो श्वान रामचंद्रांच्या समोर उभा राहून प्रत्यक्ष बोलू लागला. म्हणाला, राजा, तुझ्या इतका न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष राजा मी आजवर बघितला नाही. खरं तर आपलं दर्शनच माझ्यासाठी खूप धन्य करणार आहे. रामचंद्राने विचारलं, बाकी सगळं सोड, स्तुती नको. कारण कामाला आलेला माणूस आधी स्तुती करतो ना, आपण खूप मोठे आहात, आपण खूप छान आहात. स्तुती नको, काय काम आहे सरळ बोल. तो म्हणाला, माझ्या डोक्यावर जी तुम्हाला जखम दिसते आहे ती जखम खूप मोठी आहे. हो, ती जखम मला एका भिक्षुक ब्राह्मणाने दिलेली आहे. म्हणले, कोण आहे? सर्वार्थ सिद्ध नावाचा एक ब्राह्मण आहे, भिक्षुक आहे, याचक आहे. त्याने अत्यंत रागात येऊन माझ्या कपाळावर वार केला आणि त्यानं माझ्या कपाळाला जखम झालेली आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण त्याला बोलवावं, दरबारात बोलवावं आणि त्याला शिक्षा करावी. हा रामाचा आदेश निघाला, त्या सर्वार्थ सिद्धाला बोलवा. फार दूर नव्हता, लगेच त्याला बोलवण्यात आलं. त्याला उभं केलं. म्हणाले, असा काय अपराध केला होता या कुत्र्याने की त्याला तू काठीनं मारलंस, खूप जोरात मारलंस? तो म्हणाला, रामचंद्रा, काय सांगू, सकाळपासून भुकेला होतो, पोटात अन्नाचा कण नव्हता, भिक्षा मागण्यासाठी फिरत होतो. हे श्वान माझ्या पायात अधूनमधून येऊन माझा मार्ग अडवत होतं. या श्वानामुळं मला चालणंही कठीण झालं होतं. प्रचंड संताप आला आणि त्या रागाच्या भरात मी श्वानावर प्रहार केला. मी माझा अपराध मान्य करतो, मला शिक्षा द्या. रामचंद्रांनी त्यानं शिक्षा द्या असं कबूल केल्यामुळं जरा आश्चर्यानं बघितलं. लोकांना विचारलं की काय शिक्षा द्यायला हवी. तेवढ्यात तो कुत्राच बोलला की महाराज, याला शिक्षा कुठली द्यावी मी सांगतो. ते म्हणाले, इथून जवळच एक कालंजर नावाचा मठ आहे, त्या कालंजर मठाचा मठाधिपती म्हणून याला नेमावं. रामचंद्रांनी तशी आज्ञा केली आणि कुत्र्याला विचारलं की अरे का, हा तर कुठली शिक्षा नाही आहे, हा तर वर झाला, त्याला सुखाचं झालं काम. तो म्हणला, होय महाराज, कारण कालंजर मठाचा मठाधिपती मी होतो, खूप चांगलं काम करत होतो. पुढे मला कुत्र्याची योनी मिळाली, त्या मठावर एक योग्य व्यक्ती असावा असं मला अपेक्षित होतं. हा निर्धन आहे, हा गरीब आहे, त्याला नेमून टाकून
त्या मठावर विराजमान करावं असं मला वाटलं, म्हणून मी ते केलं. आता मी इथून काशी यात्रेला जातो आहे, तिथे प्रायोपासन करून मरणार आहे. त्यामुळं माझी जबाबदारी मी पार पाडली. ही कथा इथे संपते. कथा संपल्यानंतर आपल्या मनात असे प्रश्न पडतील की यात काय प्रक्षिप्त, तर काय आहे प्रक्षिप्त आणि पुढे काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.